तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत चुकीची औषधे दिल्याने 4थी मध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी दुर्दैवी खुशबू हिच्या मृत्यूनंतर तब्बल 2.5 महिन्यांनी शासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे। या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका यांच्यावर निलंबनाची कारवाई आदिवासी विकास विभागाने केली आहे। दरम्यान त्या 9 वर्षाच्या मुलीला चुकीची औषधे देणाऱ्या आरोग्य विभागाच्या डॉक्टरांवर शासन कारवाई कधी करणार असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते यांनी केला असून पोलीस कारवाई आकस्मिक मृत्यूच्या पुढे जाणार आहे की नाही असा सवाल देखील उपस्थित केला आहे। अर्थसंकल्प अधिवेशन सुरू असतानाच पेन तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित गंगाराम पवार आणि त्यांच्या आश्रमशाळेच्या महिला अधीक्षिका सुवर्णा वर्गणे यांना कामात कसूर केल्याबद्दल निलंबित केले आहे। हा आदेश आदिवासी विकास विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे। त्यामुळे खुशबू ठाकरे हिचा मृत्यू हा शासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचे सिद्ध झाले आहे। या प्रकरणात सदृढ मुलीला कुष्ठरोगी ठरवून चुकीचे निदान करून तशी औषधे देणाऱ्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार याकडे आदिवासी समाजाचे लक्ष लागून राहिले आहे। कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक यांच्याकडून खुशबूला चुकीची औषधे रेफर करण्यात आली। त्यामुळे अशा डॉक्टरांवर शासनाने तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे।